आहे. ह्या माझे GM आहे मॅडम. ह्या बघा माझ्या कलिग्स. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी रेडी झाली आहे ऑफिसला जाण्यासाठी, बट मी कुठेतरी जाणार आहे. चालली तर आहे मी ऑफिसला, पण खरा राज तर पुढे. सो मी कुठे चालली आहे ते तुम्ही बघा आपला व्लॉग, सो तुम्हाला समजेल आणि मजा करणार आहे मी. सो बघत राहा मी कुठे चालली आणि काय मजा करणार आहे. इकडे माझी बॅग घेतली मी पॅक करून, इतकी थोडी जास्त झाली आहे, छोटी पर्स. आणि मी आता कुठे चालली आहे तर गाईज मी आली आहे आता ऑफिसमध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या बॅग वगैरे रेडी आहे. आम्ही सगळे पण रेडी आहे, पण आमची जी बस आहे ती अजून आली नाही, त्याच्यामुळे मग आम्ही इथेच जेवण करतो. ही माझी फ्रेंड चेतना, या रुपाली मॅडम, ही हॅलो गाईज, ही प्रांजल, आणि इकडे ही नेहा, आणि ती गायत्री. ओके, ही आमच्या डॉन प्रतिभा मॅडम. तर आता आम्ही सगळे जेवण करतो आणि स्टे ट्यून गाईज, नेक्स्ट बघत राहा आम्ही काय मजा करतो. मंगलमूर्ती मंगलमूर्ती जय सप्तशृंगी माते की. तर गाईज आता आम्ही निघालो आहे. ह्या माझे GM आहे मॅडम. सो आम्ही चाललो आहे, सगळे लोक मागे बसलेले. गेलो होतो पुढे, त्याला मागे हाय करा सगळ्यांनी. हॅलो. तर आता आम्ही चालवाची पूर्ण स्टाफची जबाबदारी माझ्यावर आहे आणि हे माझे असिस्टंट आहे. ठीक आहे. येस, तर आम्ही चाललो आहे. बघत राहा. मजा. तर आम्ही सगळे चाललो होतो कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी. थोडासा टाईम हवा होता, थोडंसं कामातून फ्री व्हायचं होतं, त्याच्यामुळे थोडीशी आमची ऑफिस ट्रिप होती कलिग्स सोबत, सगळे आम्ही एकत्र. सो छान असं आम्ही निघालेलो, सगळेजण रेडी झालेले होते आणि आम्ही जवळपास 25-30 लोक होतो. तर मग आम्ही चाललो आणि छान अशी रस्त्यांची मजा घेत, गाडीमध्ये मजा मस्ती फुल एन्जॉय करत निघालेलो. सो बघत राहा तुम्ही. की लहानपणी आपल्याला एक म्हण शिकवायचे की एकीचं बळ मिळते फळ. तसं आपण जसं एकजुटीने काम केलंय म्हणून हा आजचा दिवस आपल्याला मिळालाय. त्याचबरोबर म्हणतात की आपल्या घराचा पाया किंवा वासा जर पक्का असला तर वरती इमारत उभी राहते. तर आपला वासा, आपली इमारत उभी करणाऱ्या मॅडम आहेत. तर इकडे आमच्या प्रतिभा मॅडम, आमची ट्रिप ज्यांनी ऑर्गनाईज केली, आमच्या जनरल मॅनेजर. सो त्यांना थँक्यू बोलत होत्या आमच्या सगळ्यांच्या वतीने, कारण की ट्रिप त्यांच्यामुळेच झाली आमची आणि आम्ही खूप सारी मज्जा केली आहे.
खूप सारी मज्जा करत करत आम्ही चाललो होतो आणि सायंकाळ झालेली होती. आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या थोडंसं जवळ आलेलोच होतो, बट थोडी ट्रॅफिक वगैरे लागली त्याच्यामुळे मग थोडासा उशीरच झाला आम्हाला. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या तिथे पोचल्यावर आम्ही एक विला बुक केलेला होता, म्हणजे रिसॉर्ट. सो मग आम्ही तिथे गेलो, तिथे आम्ही खूप सारी मज्जा केली. सो बघा ती तुम्ही पुढे. हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना ना नियमથી નથડીને માઈ ચડ્યા છે હીરા નથડી આપોને મારા સુભદ્રના વીરા નાગર નંદાજી નાલા નાગર નંદાજી નાલા. त्यानंतर मग फायनली आम्ही पोचलो आमच्या हॉटेलवरती. खूप छान एरिया होता आणि खूप रात्र होती त्याच्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे. झाडं वगैरे खूप छान होते आणि खूप छान होतं हॉटेल आणि लायटिंग वगैरे खूप मस्त होता. आणि पूर्ण आम्हीच बुक केलेलं होतं, म्हणजे व्हिला टाईपच होतं ते. सो आम्ही ते बुक केलं होतं. आमचे पूर्ण स्टाफ वगैरे आम्ही तिथेच होतो 2 दिवसासाठी. तर इकडे स्विमिंग पूल वगैरे खूप छान होता, क्लिनिंग वगैरे सगळ्यांनी मजा वगैरे केली. तर गाईज आता आम्ही आलो आहोत आमच्या रूमवरती. सगळे फ्रेश वगैरे झाले. आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. या बघा माझ्या कलिग्स सगळ्या रेडी झाल्या. आता आम्ही जेवण करतो आणि नेक्स्ट डे बघूया आमचा कसा होतो. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा आपला पूर्ण ब्लॉग. चलो बाय बाय. आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. जेवणामध्ये खूप छान मेनू होता. मटार पनीरची भाजी, स्वीटमध्ये जिलेबी, भेंडीची भाजी, डाळ भात आणि पोळी, पापड. खूप मस्त घरच्यासारखं जेवण होतं. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आम्ही सगळेजण खूप छान एन्जॉय करत होतो, मस्त नाचत होतो. तुम्ही बघा खूप मजा केली आम्ही, खूप म्हणजे खूपच. सगळ्यांनीच एन्जॉय केला. खूप छान डान्स केलेले आम्ही, बघा तुम्ही पुढे. खूपच नाचलो आम्ही, खूपच मजा केली आम्ही सगळ्या लेडीजने. त्यानंतर मग आम्ही हे आमचे एक कलिग्स आहे ते गाणे वगैरे म्हणतात, तर त्यांनी आमचं थोडा वेळ मनोरंजन केलं. आम्ही सगळ्यांनी गाण्यांची मजा घेतली. त्यानंतर मग आम्ही सगळे झोपून घेतले सगळ्यांनी, कारण की आम्हाला नेक्स्ट डेला लवकर उठून जायचं होतं ब्रेकफास्ट वगैरे करून. सो तुम्ही नेक्स्ट व्लॉगही नक्की बघा, तिथेही आम्ही खूप मजा केलेली आहे. सो चलो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेरे मन को दिया तूने इशारा, वो अचानक आ गई यूं नजर के सामने, जैसे निकल आया हटा से।